ड्रोनमध्ये काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. ज्या वेळेला ही ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणजे परमनंट मॅग्नेट आणि त्याच्यापासून बनवलेली जी मोटर आहे त्याची ताकद एवढी वाढायला लागली, त्याचं वजन एवढं जबरदस्त असतं की ते जर स्टेशनरी असतील तर ते तुम्हाला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उचलून नेऊ शकतात. शेवटी जेव्हा आपण एखादी गोष्ट हवेमध्ये घेऊन जातो तेव्हा ती कमीत कमी वजनाची असायला पाहिजे. त्या नवीन ज्या परमनंट मॅग्नेटच्या ज्या DC मोटर्स यायला सुरुवात झाली तेव्हा त्याचं इक्वेशन फार बदलायला लागलं की मोटरचं वजन फक्त अर्धा किलो, पण त्याची पेलोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा त्याची ताकद जी आहे ती त्याच्या स्वतःच्या वजनाच्या इतके दिवस कमी जी होती त्याच्याऐवजी आता ही दुप्पट तिप्पट व्हायला लागली. मोटरचं वजन, बॅटरीचं वजन आणि त्याची पेलोड कॅपॅसिटी यातनं जो काही फरक मिळेल, डिफरन्स मिळेल तेवढंच फक्त तुमचं पेलोड होईल. पण ती क्षमता वाढल्यामुळे आता हे एकदम लो कॉस्ट झाले. कुठलंही मिसाईल घेतलं तरी ते कमीत कमी 1 ते 2 कोटीच्या पुढेच जातं. एवढी किंमत आहे मिसाईल्सची आणि मला वाटतं हजारो मिसाईल्स डागली जातात ना. छोट्यातलं छोटं रॉकेट किंवा मिसाईल घेतलं तर ते 1-1.5 कोटीपर्यंत जातं. आणि त्याच्या अगेन्स्ट ड्रोन जो आहे अगदी डोक्यावरनं पाणी 25-30 लाखामध्ये तुमचा ड्रोन तयार होतो. म्हणजे एका मिसाईलच्या कॉस्टमध्ये तुम्ही कमीत कमी 4 ड्रोन तरी आज बनवू शकता. हे ड्रोन जे आहे ते क्रूज मिसाईल सारखे. तुम्ही जेवढ्या लो लेवलला पाहिजे, तुम्ही मगाशी चुकून म्हणालात का 80-100 फूट ड्रोन तसे 80-100 फुटावर न जातात. प्रत्येक बिल्डिंगचा त्यांना अंदाज असतो, म्हणजे 4 बिल्डिंग मधनं ते पास होऊ शकतील एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे.